महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। संजय राउत शनिवार को नासिक पहुंचे थे। संजय राउत ने नासिक पश्चिम विधानसभा क्षेत्र के महाविकास आघाड़ी उम्मीदवार सुधाकर बड़गुजर, नासिक मध्य विधानसभा क्षेत्र के वसंत गीते के लिए प्रचार बैठक की। इन प्रचार सभाओं में उन्होंने बीजेपी और महागठबंधन सरकार पर जमकर हमला बोला। आज संजय राउत मुंबई के लिए रवाना होंगे। हालांकि मुंबई रवाना होते वक्त संजय राउत ने भी बीजेपी और वंचित को झटका दे दिया है। वंचित बहुजन आघाड़ी के पवन पवार वंचित को छोड़कर शिवसेना ठाकरे गुट में शामिल होने जा रहे हैं। इस बारे में उन्होंने कहा, आमच्या पक्षाच्या श्रेष्ठीवर नाराज होतो, त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांची भेट घेतली। आपण गेली अनेक वर्ष वंचित सोबत काम केला। लोकसभेची निवडणूक वंचित महाराष्ट्र नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रात वाढवली। असं काय घडलं की आपल्याला वंचित सोडण्याची वेळ आलेली आहे? आम्ही वंचित म्हणजे भारी बहुजन महासंघ होता, काहीच त्यांची ताकद नव्हती। वंचितची आम्ही एवढी मोठी ताकद वाढवली का नाशिक जिल्हा वंचितमय केला होता। जिथे तिथे मोठमोठा सभा घेतल्या आम्ही, पण जे वरचे पक्ष श्रेष्ठी रेखाताई ठाकूर ते विश्वासात घेतले नाही। ते आता एवढे उमेदवार डिक्लेअर केले, विश्वासात घेत नाही। जो काम करणारा माणूस आहे ना, त्यालाच न्याय भेटत नाही। त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला। झाली होती, साहेबांना सांगितलं, पण त्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर आहे, त्या काही कोणाचं चालून देत नाही असं मला वाटतं। रेखाताईंवर, आंबेडकरांवर नाही। नाशिकला जी उमेदवारी दिली त्यांच्यावरती नाराज होते तुम्ही? काय नाराज होतो ना, विचारात बघा, आम्ही रक्ताचं पाणी केलं, बरोबर? म्हणजे 200 सभासद असताना आम्ही डायरेक्ट 60-70 हजार सभासद केले। आम्ही सभासद नोंदणी केली। मग जो काम करणारा माणूस आहे त्याला जर तुम्ही विश्वासात घेत नसाल, मग काय मजा नाही ना। पवन पवार 2019 में वंचित से लोकसभा चुनाव लड़ चुके हैं। उन्हें 1,09,981 वोट मिले हैं। इसके अलावा नासिक पूर्व विधानसभा क्षेत्र में पवन पवार का दबदबा है। अब कहा जा रहा है कि पवन पवार की वजह से नासिक में ठाकरे गुट को फायदा हो सकता है। साथ ही बीजेपी के विक्रम नागरे भी शिवसेना ठाकरे गुट में शामिल होने जा रहे हैं। उन्होंने शिवसेना का दामन थामने का निर्णय जाहिर किया। आज आम्हाला भाजपमध्ये काम करून मला तरी 15 वर्ष झाले। भाजपमध्ये ज्यावेळेस मी प्रवेश केला त्यावेळेस आम्ही 5-6 हजार लोकांनी प्रवेश केला होता। त्यावेळेस भाजपचं ग्राउंड लेवलला काही नव्हतं आणि आम्ही संघटन उभं केलं। पण आम्ही आज पक्षावरती नाराज नाहीये। आम्ही सीमा हेरून नाराज होतो का त्यांचं मतदारसंघात काहीच काम नाही। 14 जेव्हा त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मतदारसंघात नव्हत्या, तर गंगापूर राहायच्या। आणि पक्षाला वारंवार सांगितलं की यांना देऊ नका, शीट आपल्या हातात नाहीये, ती शीट पडणार शीट आहे। मग पक्षाने सांगितलं बी की ते त्यांच्यावर म्हणजे भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप आहे ना, आणि डेव्हलपमेंट काहीच नाही केली पश्चिम मध्ये। आणि पक्षाने मला सांगितलं आम्ही यांच्यासोबत काम नाही करणार। एवढं होऊन परवा मोदी साहेब रॅलीला आम्ही सर्व होतो, 1000 लोक होतो मोदी साहेबांच्या सभेला। आम्हाला गिरीश भाऊंनी बोलवून घेतलं प्रशांत जाधवांच्या घरी। त्यावेळेस ताई मला मागल्या दिवशी म्हटलं का बाबा विक्रम, मागचं काही काढायचं नाही, आपण काम करूया। तर गिरीश भाऊंसमोर माझ्यावरती उलट पालट आरोप करायला लागल्या। त्यांना म्हटलं ताई, भाऊंसमोर सांगतो, भाऊ मला माफ करा, तुम्ही पडल्या म्हटलं आणि बाहेर। विक्रम नागरे ने नासिक पश्चिम विधानसभा सीट से बीजेपी के उम्मीदवार सीमा हीरे पर गंभीर आरोप लगाए हैं। विक्रम नागरे ने कहा कि हमने पार्टी छोड़ने का फैसला किया है क्योंकि हमारी नाराजगी दूर नहीं हो रही है। कहा जा रहा है कि पवन पवार और विक्रम नागरे की वजह से महाविकास आघाड़ी को फायदा मिल सकता है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।